नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन. मित्रांनो, तुम्ही जर कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल, जसं की MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती, इतर कोणत्याही ऑल ऑफ यू कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. चला तर सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 366 दिवस असतात. याचं स्पष्टीकरण बघूया. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात. त्याला आपण एक वर्ष असं म्हणतो, पण खरं तर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि 6 तासांचा काळ लागतो. हा अधिकचा पाव दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 4 वर्षांनी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29वा दिवस मिळवला जातो. त्यामुळे या वर्षाला लीप वर्ष असे म्हटले जाते. आपला दुसरा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. कारण आशिया खंडाचे पूर्ण क्षेत्रफळ 4,45,78,000 चौरस किलोमीटर असून या खंडात एकूण 47 देश आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे तिसरा, सियाचीन हिमनदी भारतातील कोणत्या राज्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, जम्मू आणि काश्मीरमध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 4, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, कर्नाटक या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात. कारण मित्रांनो, पूर्ण भारतातील जवळजवळ 22% हत्ती हे कर्नाटक या राज्यात आढळतात. पुढचा प्रश्न आहे नंबर 5, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 37 अंश सेल्सिअस निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान असते. नंबर 6 आहे, कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, प्लाझ्मोडियम. मित्रांनो, प्लाझ्मोडियम जातीचे डास चावल्यामुळे आपल्याला हिवताप येतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 7, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मज्जासंस्था या शरीराच्या भागास इजा करतो. मित्रांनो, पोलिओ विषाणू आपल्या मज्जातंतूच्या नुकसान करतो, ज्यामुळे या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचे स्नायू कमकुवत होतात. पुढचा प्रश्न आहे नंबर 8, कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, करडईचे तेल. मित्रांनो, करडई ज्याला इंग्लिशमध्ये सनफ्लॉवर असे म्हटले जाते, या वनस्पतीचे तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते. पुढचा प्रश्न आहे 9, कोणास धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, पोलाद या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 10, वातावरण कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 0.04% आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 11, कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या टिम्म म्हणजे डॅश डॅश वर अवलंबून असते. तर याचं बरोबर उत्तर आहे वस्तुमानावर अवलंबून असते. म्हणजे वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते. पुढचा प्रश्न आहे नंबर 12, खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, क जीवनसत्व. खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर जीवनसत्वाचा नाश होतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 13, खालीलपैकी कोणता एक धातू आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, पारा हा एक धातू आहे. प्रश्न पुढचा आहे नंबर 14, निद्रानाश हा रोग डॅश डॅश या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, ब जीवनसत्व मनुष्याच्या कमतरतेमुळे आढळतो. याचं स्पष्टीकरण आहे मित्रांनो, निद्रानाश ज्याला इंग्लिशमध्ये इन्सोमनिया म्हटले जाते, हा रोग ब जीवनसत्व कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो.
ज्यामुळे माणसाला वेळेवर झोप न येणे, झोप आल्यावरती बराच वेळ टिकवून ठेवता न येणे, अर्धवट जाग येणे, पुन्हा झोप न येणे याला निद्रानाश असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे आपला नंबर 15. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दूध. दूध याला पूर्णान्न म्हणून ओळखले जाते. याचं स्पष्टीकरण आहे, दुधाला पूर्णान्न आहार म्हटले जाते कारण त्यात सर्व प्रकारचे पोषक तत्वे जसे की प्रथिने, फायबर आणि आवश्यक जीवनसत्वासारख्या सर्व आवश्यक पोषक गोष्टी असतात, म्हणून दुधाला पूर्णान्न म्हणून संबोधले जाते. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ड जीवनसत्व हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असते. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी %% अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 99% अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात. स्पष्टीकरण मित्रांनो, ओझोनचे थर हे हवेतील वातावरणामध्ये अगदी पातळ व पारदर्शक असते आणि ओझोनच्या थरामुळेच मनुष्यासाठी, प्राण्यांसाठी तसेच वनस्पतींसाठी हानिकारक असलेली अतिनील किरणे अडवली जातात. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 0° असतो. मित्रांनो, म्हणजे एखाद्या भागाचे वातावरण 0° किंवा त्याहून खाली गेले तर त्या ठिकाणी पाणी गोठायला सुरुवात होते. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने लावला. पेनिसिलिन हे जीवाणू संसर्गाच्या म्हणजेच बॅक्टेरियल इन्फेक्शन्सच्या उपचारात वापरले जाते. याचा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये लावला होता. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 92% असते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. म्हणजे कारण अतिसार, कावीळ आणि विषमज्वर हे तिन्ही आजारांचे मुख्य कारण हे दूषित पाणी असते. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत नाही? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही. म्हणजे सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही, त्यामुळे सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू येत नाही. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कार्बन डायऑक्साईडमुळे तापमान वायूमुळे वाढते. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. च्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्तक्षय हा रोग होतो. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लोह. लोहाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्तक्षय हा रोग होतो. आता मित्रांनो, पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? तर याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जर जमलं तर कमेंट करून सांगा, नाहीतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं उत्तर सांगणारच आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.